नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपल्या या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी आहे प्राध्यापक भास्कर अंकुश, असिस्टंट प्रोफेसर इन केमिस्ट्री ॲट रसिका महाविद्यालय देवनी. Today we are going to see the continuation of chapter aromatic hydrocarbons and aromaticity. This is the fifth lecture of this chapter. In previous 4 lectures we have seen the introduction, what is aromatic compounds, benzenoid and non-benzenoid aromatic compounds, K-Poli structure of benzene, molecular orbital structure of benzene, and aromaticity, anti-aromaticity and non-aromatic compound with some examples. Now in this lecture we are going to see the electrophilic substitution reactions of benzene. These reactions are characteristic reactions of aromatic hydrocarbon. aromatic compound किंवा aromatic hydrocarbon हे त्यामध्ये अनसॅच्युरेशन असतं, परंतु ते ॲडिशन रिॲक्शन देत नाही, कारण ॲडिशन रिॲक्शन झाल्याच्या नंतर ते ॲरोमॅटिक राहत नाहीत. नॉन ॲरोमॅटिक पेक्षा ॲरोमॅटिक कंपाऊंड हे जास्त स्टेबल असतात, म्हणून सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये त्या ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनची ॲरोमॅटिसिटी मात्र डिस्टर्ब होत नाही, जशाच तशी राहते. म्हणून ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन हे ॲडिशन रिॲक्शन न देता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन देतात. Now electrophilic substitution reactions of benzene with mechanism. इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय, सर्वात महत्त्वाचं आता आहे जे आपण पाहणार आहोत. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय? इलेक्ट्रोफाईल म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसीज. सबस्टिट्यूशन म्हणजे काय? रिप्लेसमेंट ऑफ वन ऑर मोर ग्रुप or atom from aromatic ring by another atom or group of atom. बेन्झीन आता इलेक्ट्रोफाईल जो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे हे कुठं अटॅक करेल? जिथे इलेक्ट्रॉन जास्त आहेत. म्हणून ॲरोमॅटिक रिंग हे इलेक्ट्रॉन रिच असते आणि इलेक्ट्रोफाईल हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो, म्हणून इलेक्ट्रोफाईल हा इलेक्ट्रॉन रिच सेंटरवर अटॅक करतो. बेन्झीन इज an electron rich system having delocalized pi electron club. Therefore electrophilic substitutions are the characteristic reactions of aromatic compounds. Electrophile means electron deficient species and substitutions means replacement of atom or group of atom from this aromatic ring by another atom or group of atom. हे पहा, या रिएक्शन मध्ये हे पाय इलेक्ट्रॉन हे लूजली बाइंड असतात, म्हणून ते सहजासहजी ॲरोमॅटिक रिंग हे दुसऱ्या इलेक्ट्रॉन डेफिशियंट ई प्लस म्हणजे इलेक्ट्रोफाईल हे शॉर्ट मध्ये आपण दाखवतो. तर हा इलेक्ट्रोफाईलवर इथं इलेक्ट्रॉन रिच सेंटरवर अटॅक होतो. त्यानंतर याच्या शेजारला इथून बॉन्ड तयार झाला की याच्या शेजारी काय होतो? पॉझिटिव्ह चार्ज. त्याला अरेनियम आयन किंवा बेन्झिनियम आयन म्हणतात. सुरुवातीची फर्स्ट स्टेप असते याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल, दुसरा असतं अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल, आणि तिसरी स्टेप असते इथले बॉन्डिंग इलेक्ट्रॉन इथंच ठेवून जातो, कारण इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे. ही ॲरोमॅटिक नसल्यामुळं हे अनस्टेबल आहे, म्हणून इथं ॲरोमॅटिसिटी मेंटेन करण्यासाठी हे बॉन्ड इथे येईल बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, आणि इथं कम्प्लीट डिलोकलायझेशन किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंड तयार होईल, आणि हे काय होईल? एच प्लस आयन इथून बाहेर पडेल. That is, first step is formation of electrophile, second step is attack of electrophile, and third step is removal of proton or loss of proton. तर ही मेकॅनिझम सर्व याच्यानंतर जे आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन पाहणार आहोत तर त्यामध्ये हे सेम मेकॅनिझम. तर आपल्या कुठल्या
याच्यामध्ये सबस्टिट्यूशन रिएक्शन बघायचे आहे जे की जास्त कॉमन आहे. द कॉमन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ बेंझीन आर नायट्रेशन, हॅलोजिनेशन, सल्फोनेशन, फ्रायडल-क्राफ्ट अल्कायलेशन and Friedel-Crafts acylation reaction in which attacking reagent is an electrophile. तर या रिएक्शन हे सिलेबसला जे आहे ते आपण पाहणार आहोत. नायट्रेशन म्हणजे काय? रिप्लेसमेंट ऑफ one or more hydrogen atom from benzene by NO2 group is called as nitration. A nitro NO2 group is introduced into aromatic ring is called as nitration, or replacement of one or more hydrogen atom of aromatic ring by NO2 group, nitro group, is known as nitration. आता एक्झाम्पल घेऊ आपण, जे की एक्झाम्पल आपल्या बेंझिनचंच पाहायचं आहे याच्यामध्ये. When benzene is heated with 1:2 proportion mixture of nitrating mixture of concentrated nitric acid and concentrated sulfuric acid gives nitrobenzene as a product. This is an example of nitration. हे बघा, बेंझिन कशासोबत रिॲक्ट होते? मिक्सचर ऑफ HNO3 नायट्रिक ॲसिड प्लस H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. याचं 1 मोल घेतलं, याचं 2 मोल घ्यायचं, म्हणून इथं 1:2 प्रोपोर्शन दिलं. ॲट 50 to 60 डिग्री सेल्सिअस इथला एक हायड्रोजन रिप्लेस होईल, हायड्रोजन, आणि या ठिकाणी NO2 ग्रुप लागेल. तर या बेंझिन पासून तयार काय झालं? नायट्रोबेन्झीन. वेन दिस बेंझिन रिॲक्ट विथ दिस नायट्रेटिंग मिक्सचर इट गिव्स नायट्रोबेन्झीन. देअरफॉर दिस इज द नायट्रेशन रिएक्शन. आता आपण याचं मेकॅनिझम पाहू. हे झाली रिएक्शन. आता हे रिएक्शन नेमकं बेंझिन पासून हा नायट्रोबेन्झीन प्रोडक्ट कसा तयार झाला? मग सुरुवातीला NO2 ग्रुप तयार होईल, मग इथं अटॅक होईल आणि इथं जो हायड्रोजन आहे तो बाहेर पडेल. अशा पद्धतीचं आपल्याला मेकॅनिझम बघायचं. मेकॅनिझम म्हणजे काय? इट इज द डिटेल्स स्टेप वाईज स्टडी ऑफ द ब्रेकिंग अँड मेकिंग ऑफ बॉन्ड टेकिंग प्लेस ड्युरिंग द रिएक्शन. Nitration of benzene takes place by following 3 steps. The step first is a formation of electrophile. जो इलेक्ट्रोफाइल NO2 प्लस ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉन डेफिशियंट, तो इलेक्ट्रोफाइल कसा तयार होतो? When this concentrated HNO3 react with concentrated H2SO4 to form nitronium ion NO2 plus, which is act as a electrophile in the second step. हे बघा, when this HNO3 react with H2SO4 it forms NO2 plus, that is nitronium ion, as an electrophile plus 2 molecules of HSO4 minus plus H3O plus. In second step, ज्या अगोदरच्या फर्स्ट स्टेप मध्ये जो NO2 प्लस तयार झाला होता तो इथं बेंझिन वरती अटॅक होईल. इलेक्ट्रॉन डेफिशियंट NO2 plus ion, that is nitronium ion, act as an electrophile which attack on the benzene to form the benzenium or rhenium ion as a unstable intermediate. तर या बेंझिन वरती NO2 plus अटॅक होईल, हा इथं इलेक्ट्रोफाइल, आणि हा बेंझिनवर पॉझिटिव्ह चार्ज आला आहे, कार्बोनियम आयन किंवा बेंझिनियम आयन, जो की हा अनस्टेबल आहे. नंतर इथं काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज, आणि याच्या शेजारी डबल बॉन्ड आहे, त्यामुळे हा डबल बॉन्ड इथं जाईल, मग हा पॉझिटिव्ह चार्ज इथं येईल, परत हा डबल बॉन्ड इथं जाईल. म्हणजे हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट जो आहे पॉझिटिव्ह चार्ज, ही 5 कार्बनवर, इथं जी 5 कार्बन दिसतात या रिंगमध्ये, या 5 कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज फिरेल. यालाच म्हणायचं रेझोनन्स. दिस कार्बोनियम आयन गेट स्टॅबिलाइज्ड बाय द रेझोनन्स फिनॉमिना. इथं बघा, याच्यामध्ये हा बॉन्ड इथं गेला, इथं पॉझिटिव्ह चार्ज आला, परत हा डबल बॉन्ड इथं गेला, पॉझिटिव्ह चार्ज इथं आला. इथं येणार नाही, इथं पॉझिटिव्ह चार्ज सध्या तरी येणार नाही, कारण इथं हायड्रोजन आहेच, जो की इथं दाखवलाय. त्यामुळे इथं 4 बॉन्ड असल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज येऊ शकत नाही. हे फक्त या 5 कार्बनवरच पॉझिटिव्ह चार्ज फिरतो. याला आपण हे बाकीचे जे 3 रेझोनेटिव्ह स्ट्रक्चर आहेत त्याचं कॉमन एकच स्ट्रक्चर असतं, कॉमन स्ट्रक्चर विच रिप्रेझेंट ऑल द
रेझोनेटिंग स्ट्रक्चर इज कॉल्ड एज रेझोनन्स हायब्रिड. हे रेझोनन्स हायब्रिड आहे. हे स्टॅबिलायझेशन कसं होतं, हे कसं स्टेबल आहे. आणि लास्ट स्टेपमध्ये काय होतं, तो प्रोटॉन इथला जो आहे इथला लॉस होतो. लास्ट स्टेप, दॅट इज थर्ड स्टेप, इज अ लॉस ऑफ प्रोटॉन ऑर रिमूव्हल ऑफ प्रोटॉन इन प्रेझेन्स ऑफ अ HSO4 मायनस आयन. हा HSO4 मायनस आयन इथं काय करतो, बेस म्हणून इथं याला इलेक्ट्रॉन देऊन इथला प्रोटॉन काढून घेतो. आणि हे या कार्बन आणि हायड्रोजन मधले बॉन्डिंग इलेक्ट्रॉन हे इथं जातात पॉझिटिव्ह चार्जला, कारण हे अनस्टेबल आहे, कारण हे ॲरोमॅटिक नाही. टू मेंटेन द ॲरोमॅटिसिटी दिस लुजेस H+ आयन अँड इट फॉर्म्स स्टेबल ॲरोमॅटिक कंपाऊंड नायट्रोबेन्झीन ॲज अ फायनल प्रोडक्ट. तर अशा प्रकारे आपण हे नायट्रोबेन्झीनची पूर्ण रिॲक्शन आणि व्यवस्थित स्टेप वाईज मेकॅनिझम या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे. त्याच्यानंतर आपण हॅलोजिनेशन पाहणार आहोत. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू शकता. तर थँक्यू. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर सर्व ज्यांना व्हिडिओ आवडलाच त्यांनीच या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.